मित्रांनो, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचा टाईम झाला आणि आता मी शेतावरच आहे. तर संध्याकाळच्या टायमाला बघा आपल्या पाठीमागं कसं पक्षी चरायला पडलेत. आता संध्याकाळच्या टायमात जे संध्याकाळी चरतात ते हे बघा. इकडे त्या साईडला एक तिकडं आहे आणि काला काला इकडे दिसतोय. काळा ते दोन प्रकारचे आहेत. ते तो बघा उडला. हा खाली पडतो तेव्हा काला दिसतो, तो गेला बाहेर तिकडं. आणि हे इकडं पडले दुसरं, ते चाललंय तिकडं या साईडला. इकडं आहेत तिकडं. संध्याकाळचे टायमात पक्षी जे चरायला येतात ते आता रात्रभर इकडे थांबत असतात. पूर्ण एक 7-8 वाजेपर्यंत तर ते चरतच असतात. त्या साईडला पण तिकडं दुसरं पडलं. इकडं आहेत. अजून थोडंसं कापायचं आहे, राहिलं आहे अजून. बाकी आहे तर आता झालंय कापून. उद्या बहुतेक होईल कापून पूर्ण. हा बघा भातामध्ये कसा पडलाय, खतरनाक. तो तिकडे गेला, इकडं भातात आहे, तिकडे जातात. भरपूर पक्षी पडतात आमच्या शेतामध्ये संध्याकाळच्या टायमाला. जबरदस्त आलेत हे बघा. इकडे संध्याकाळचा टाइम झाला की भरपूर पक्षी येत असतात. हे जबरदस्त. तर मित्रांनो पहा, आमच्या शेतामध्ये कसं भात, पाणी, भरपूर पाणी. एवढ्या पाण्यातून सगळा भात आम्ही इकडं बाहेर काढला सुकायसाठी. भरपूर पाणी, तरी थोडंसं राहिलं आहे अजून इकडे. हे उद्या कापून होईल फायनली. आणि झोडायचं राहिलं आहे. पटापट झोडणी करून वीटभट्टीच्या कामाला जातो आहे आम्ही. तर ते पटकन झोडून कामाला जाणार आहोत. तर पटापट थोडीशी घाई करायला लागेल आता कापायला. इकडे तरी अजून हिरवंच आहे या साईडला. आता पक्षी पण येतात. बघू 1-2 दिवसात आपण झोडणीला सुरुवात करू. तर मित्रांनो, आमची तर झोडणी भरपूर लेट होत असते, कारण असा पाणी असतो शेतामध्ये भरपूर. अजून तर आहे इकडे थोडंसं बाकी बांधायचं. दुसरं बांधलेलं आहे. तर गरवी शेती मित्रांनो भरपूर टाईम घेते, टाईमपास. इकडे पहा, तो तिथं पडला आहे पण तो दिसत पण आहे, तो उडला आहे. आता इकडे 2 आहेत, खतरनाक मस्त. जवळून बघत ते उडाले. तर चला मित्रांनो, संध्याकाळ झाली पण मी पण आता घरी जातोय. जर व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला या व्हिडिओत एवढाच फक्त पक्षी बघायला. आपल्याकडे तुमच्याकडे असतील तर ते कमेंट करून सांगा, कारण सगळीकडे पडतात. त्या पहाचं जबरदस्त पडाले आता त्या साईडला आले. किडे आहेत दुसरे.